सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 40 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रुद्र आणि दामिनी पद्मिनीला घेऊन त्यांच्या घरी आले. रुद्रचा बंगला आणि त्या बंगल्याला दिलेलं नाव पाहून पद्मिनीसुद्धा भारावून गेली. रुद्रनं लगेच दुसऱ्या दिवशी तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि डॉक्टर म्हणाले की एक सर्जरी करावी लागेल आणि आर्टिफिशियल पाय बसवून घेतला की त्या चालू फिरू शकतील. आणि आता हे ऐकून रुद्रला खूप आनंद झाला. आता या सगळ्या गडबडीत रुद्रची पोलीस स्टेशनला हजेरी लावायची विसरली होती. आणि विशाल म्हणाला, पाटील त्या रुद्रच्या घरी जा आणि त्याला म्हणावं आधी हजेरी देऊन जा. आणि आता पाटील त्याला मुद्दाम म्हणाले, म्हणजे साहेब दामिनीच्या घरी ना, तिथंच जायचं आहे ना. आणि आता विशालने पाटीलकडे चमकूनच पाहिलं. 8 दिवस झाले होते दामिनीच्या लग्नाला आणि हे तो विसरूनच गेला होता की रुद्र आता त्याच्या बहिणीचा नवरा आहे. त्याच्यामधला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पुन्हा जागा झाला होता. आणि आता विशाल पुन्हा कठोर चेहरा करून म्हणाला, नाही पाटील दामिनीच्या घरी नाही, रुद्रच्याच घरी जा आणि त्याला म्हणावं असशील तसा ये आणि हजेरी देऊन जा. आणि आता पाटील मुद्दाम म्हणाले, आणि सर जर तो नाही सापडला तर त्याचं सर्च आणि अटक वॉरंट काढायचं, हो ना सर. मी लगेच लागतो कामाला, आपण लगेच कोर्टात जाऊया, चला. आणि विशाल म्हणाला, पाटील सांगितले तेवढं करा, तुम्ही जा त्याच्या घरी. आणि हे ऐकून पाटील थोडे गालात हसले. आणि आता पाटील गेले जुन्या पत्त्यावर. आणि तिथं पाहिलं तर कुलूप होतं. पाटीलने विशालला फोन केला आणि म्हणाला, साहेब इथं तर कुलूप आहे. विशाल म्हणाला, पाटील आसपास विचारा, कुठेतरी नक्कीच बाहेर गेले असतील दोघं. आता विशालला वाटलं नक्कीच रुद्र दामिनी फिरायला गेले असतील, नवीन लग्न झालं आहे म्हणून एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतील. त्याला अजून कल्पनाच नव्हती की रुद्रनं सुद्धा मोठा बंगला बांधला आहे. मग आजूबाजूला पाटीलने चौकशी केली आणि कळलं की रुद्र आता इथे राहतच नाही, तो त्याच्या नवीन घरी राहतो. आणि नवीन पत्ता तर नव्हताच त्याच्याकडे पोलिसांच्या रेकॉर्डवर. आणि मग आता पाटीलनं हे सुद्धा सांगितलं की साहेब ते आता दोघे इथं राहत नाहीत, त्यांनी नवीन घर घेतलं आहे बहुतेक. विशाल म्हणाला, बरं ठीक आहे, तुम्हाला नंबर पाठवतो, त्या नंबरवर फोन करा आणि त्याला सांगा की हजेरी लावायला ये. विशालने पाटीलला नंबर दिला, पण स्वतः मात्र त्याला फोन केलाच नाही. कारण लग्न झाल्यापासून आणि दामिनी प्रेग्नेंट आहे हे कळल्यापासून रुद्र जरा त्याची जास्त टांग खेचायचा. आणि मग पाटीलने रुद्रला फोन लावला. पण रुद्रची फोनची रिंग वाजली ती पोलीस स्टेशनच्या दारातच. कारण रुद्र हजेरी द्यायला आला होता ऑलरेडी. त्याची हजेरी ही न चुकता असायची. रुद्र आत आला आणि आता रुद्रला सुद्धा पाटलांना उद्देशून बोलायला पाटील हजरच नव्हते तिथं, म्हणून तो शांत होता. विशाल म्हणाला, मोहिते त्याला रजिस्टर द्या. रुद्रनं सही केली आणि गुपचूप परत निघाला. इतक्यात विशाल म्हणाला, थांब, तुझा बदललेला पत्ता इथे लिहून जा. तुझ्या जुन्या पत्त्यावर तू आता राहत नाहीस वाटतं, आणि पत्ता बदलल्यावर इथे पत्ता देऊन जायचं असतं, हे माहीत नाही तुला. आणि रुद्र हसून म्हणाला, हो रे अग्निहोत्री, मला खरंच माहीत नाही. आणि माझा सालासुद्धा पोलीस आहे, पण त्यानं पण मला नाही सांगितलं. ही तर चिटिंग झाली ना अग्निहोत्री, असं म्हणून रुद्र हसला. आणि विशाल चिडला, रुद्र त्याला साला म्हणाला म्हणून. आणि विशाल म्हणाला, पटकन पत्ता लिही आणि निघ. मग रुद्रनं सुद्धा पाठीमागे वळून त्याचा पत्ता लिहिला. पद्मिनी विला असं घराचं नाव लिहिलं आणि रजिस्टर झाकून ठेवलं. आणि विशालकडे बघून म्हणाला, इथे राहायला मी आलोच नाही, पण अग्निहोत्री गरिबाच्या घरी कधीतरी पाहुणचार घ्यायला ये. नाही म्हणजे आता तुझं तिथं कोणीतरी रक्ताचं राहतं म्हणून म्हटलं, तिच्यासाठी तरी ये. आपली ही टशन फाईट तर कायम सुरूच राहील. तू डाल डाल मैं पात पात, तू भूकंप आणि मी ज्वालामुखी, तू अग्नी तर मी भस्माग्नी, असं म्हणून रुद्र त्याला चिडवत होता. आणि विशाल आता जास्त चिडला नाही नेहमीसारखा. आता तो रुद्रच्या समोर आला आणि त्याच्या हातातली स्टिक त्यानं त्याच्या छातीवर टेकवली आणि त्याला थोडा रागातच म्हणाला, आता शहाणा असशील तर माझ्या वाटेला जाऊ नकोस.
गैरमार्ग सोडून चांगल्या मार्गाला लाग आणि चांगली वाट पकड, नाहीतर मी तुझी वाट लावीन आणि मी हे विसरून जाईन की तू. इतक्यात रुद्र त्याला मध्येच अडवत म्हणाला, हो रे अग्निहोत्री, नाहीतर मी हे विसरून जाईन की तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस. हेच म्हणायचं आहे ना तुला? सारखा सारखा एकच डायलॉग बोलून तुला बोर होत नाही का रे? तुझा ना काय प्रॉब्लेम आहे काय माहीत? तुझ्या बहिणीचा एकही गुण तुझ्यात नाही. ती किती समजून घेते मला, आणि तू अजिबात समजून घेत नाहीस. दिस इज नॉट फेअर अग्निहोत्री. ती रूप की राणी आणि मी चोरो का राजा. मस्त आहे ना आमची जोडी? आणि विशाल म्हणाला, तुझ्या लव्ह स्टोरीचं कौतुक मला नको सांगू, आणि ड्युटीवर असताना मी घरचा उल्लेख इथे करत नाही. तसं भुवई वर उचलून रुद्र म्हणाला, अरे बापरे, राग आला वाटतं कोणाला तरी. बरं जाऊ दे, आता हे सगळं सांगत बसायला वेळ नाही माझ्याकडे. तर अग्निहोत्री, कधीतरी घरी ये, असंच तुला सांगायचं होतं मला. आता 15 दिवसांनी रक्षाबंधन येणार आहे. तेव्हा तरी तुला यावंच लागेल, हो ना? कारण आता माझी बायको माझ्या घराचा उंबरा ओलांडून कुठेच जाणार नाही. आणि विशाल म्हणाला, म्हणजे आता तू तिचं आमच्या घरी येणं जाणं पण बंद करशील की काय? आणि रुद्र म्हणाला, तोबा तोबा, माझी काय हिंमत तिला जाऊ नको म्हणायची. पण काय आहे ना, माझी बायको खूप शहाणी आहे. ती सगळं माझ्या मनासारखंच ठरवते आणि करते सुद्धा. आणि आत्ताच तू म्हणाला होतास ना की ड्युटीवर असताना घरचे विषय काढायला तुला आवडत नाही. मग काय विचारतोस? आणि आता विशाल गप्प बसला. मग रुद्र म्हणाला, पण अग्निहोत्री, खूप छान आहे बरं का तुझी बहीण. म्हणूनच मी तिच्या प्रेमात पडलो. आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशी लग्न व्हायला नशीब लागतं. आणि मी पण कुठे तुला हे सगळं सांगत बसलोय. असं म्हणून रुद्र टाटा करून निघणार इतक्यात दामिनीचा फोन आला. रुद्र म्हणाला, अग्निहोत्री बघ, माझ्या बायकोला 100 वर्ष आयुष्य आहे. याला म्हणायचं बॉन्डिंग. एकानं आठवण काढली की दुसऱ्यानं न सांगता त्याच वेळी असं संकेत द्यायचे आणि हजर राहायचं. आता दामिनीसुद्धा हेच वाक्य बोलली होती, सेम टू सेम, जेव्हा तिचं लग्न मोडून तिला घरी नेली होती आणि रुद्र दारात आला होता. तिने त्याचं नाव घेतलं तेव्हाच हे विशाला आठवलं आणि कुठेतरी तो सुखावला की दोघांचे विचार आणि डायलॉग दोन्ही जुळतात. मग रुद्रनं फोन घेतला आणि दामिनी म्हणाली, रुद्र, आज ताईंना पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे ना आपल्याला. तू विसरलास का? ये ना लवकर. रुद्र म्हणाला, हो ग, तू ताईला तयार कर, मी आलोच. आणि हो, तिची ती फाईल आठवणीनं बॅगमध्ये घे, असं म्हणून रुद्र गडबडीतच बाहेर गेला. आणि आता विशाल रुद्रवर न चिडता पद्मिनीचा फोटो आठवत बसला आणि म्हणाला, माझं नशीब इतकं चांगलं आहे की नाही कुणास ठाऊक. मी जिच्यावर प्रेम करतो ती मला भेटेल का? पण आता रुद्रची बहीण बहुतेक मुंबईत आली आहे. तिच्या ऑपरेशनचं काहीतरी चाललं असणार नक्कीच. बिचारी, लवकर तिच्या पायावर चालायला लागू दे. इतकी सुंदर आहे ती. जर व्यवस्थित असती तर आतापर्यंत विना लग्नाची राहिलीच नसती. असं म्हणून आता या मोठ्या पद्मिनीचा चेहरा आठवून विशाल थोडा गलात हसला. मग आता आजही रुद्र आणि दामिनी पद्मिनीला हॉस्पिटलमध्ये नेऊन चेकअप करून घेऊन परत आले. आणि रात्री रुद्र दामिनीला मिठीत घेऊन म्हणाला, दामिनी, अगं तुझं सुद्धा चेकअप केलं पाहिजे ना. तुलाही दिवस गेले आहेत. मला तुझीही आणि बाळाचीही काळजी घेतली पाहिजे ना. आणि दामिनी म्हणाली, रुद्र, आताच काही गरज नाही अरे. आपण आणखीन 15 दिवसांनी दवाखान्यात जाऊ. रुद्र म्हणाला, बरं ठीक आहे. आणि आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये विशाल विचार करत बसला होता. आणि त्याच्या डोक्यात आलं की दामिनीला एकदा भेटलं पाहिजे. तसा तो तिच्याशी फोनवर बोललाच होता, पण ती काय परिस्थितीत राहते हे पाहिलं नव्हतं त्यानं. मग ते तर पाहिलं पाहिजे ना. त्या गलिच्छ वस्तीतून त्यानं निघून नक्कीच एखादा फ्लॅट वगैरे घेतला असेल राहण्यासाठी भाड्यानं, असं विशालला वाटलं. आणि त्यानं रुद्रचा पत्ता बघण्यासाठी रजिस्टर हातात घेतलं आणि एक एक पान चाळत चाळत तो रुद्रच्या नावाचं रजिस्टरचं पान उघडणार इतक्यात पाटील 2 भुरट्या चोरांना मारतच आत घेऊन आले. ते दोघे रडत होते आणि त्यांच्या गोंधळानं विशालचं लक्ष तिकडे गेलं. विशालने ते रजिस्टर तसंच झाकून ठेवलं.
आणि जरबेच्या आवाजात म्हणाला, पाटील, हा घ्या बेल्ट आणि यांना या बेल्टने मारा. हाताने मार लागणार नाही. बेल्टने साल्यांची पाठ सोलून काढा, म्हणजे हरामखोर पुन्हा चोरी करणार नाहीत. पाटील म्हणाले, हो सर. आणि विशाल म्हणाला, सगळे गुन्हे आणि सगळ्या चोऱ्या उघडकीस येईपर्यंत मारत राहा आणि नाही बोलले ना तरीसुद्धा तर मला बोलवा. शिंदे, गाडी काढा. असं म्हणून विशाल बाहेर निघून गेला. आणि आताही रुद्रचा पत्ता बघण्याचं राहूनच गेलं. आणि आता आज नेमकी चतुर्थी होती. पद्मिनीची सुद्धा चतुर्थी असते. दामिनी म्हणाली, ताई, माझ्या आईची सुद्धा खूप कडकडीत चतुर्थी असते बरं का. आणि मोदक तर असे बनवते की काही विचारूच नका. पण आज आई आजारी आहे, ती मोदक नाही करू शकणार बहुतेक. पद्मिनी म्हणाली, हो का, मग आज आपणही मोदक करूया आणि त्यांना नेऊन देतो. मग व्हीलचेअरवर बसूनच मोदक करायला पद्मिनीनं सुरुवात केली. दामिनीनं पद्मिनीच्या सगळं साहित्य हाताखाली दिलं आणि मोदक तयार झाले. आणि दामिनी म्हणाली, ताई, मी हा डब्बा आईला लगेच देऊन येऊ का? आणि तिची तब्येतही ठीक नाही, तिला पाहूनही येते. रुद्रसुद्धा घरी नाही. तुम्ही एकट्या राहाल ना मी परत येईपर्यंत? कारण आता रुद्र एक बिझनेस स्टार्ट करण्याच्या मार्गात होता. त्याच कामासाठी सतत बाहेर असायचा तो एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करणार होता. आणि मग पद्मिनी म्हणाली, हो जा तू, मी आहे व्यवस्थित. मग दामिनी आईकडे गेली. तिच्या तब्येतीची विचारपूस केली. आई खोल सुरात म्हणाली, दामिनी, आज पहिल्यांदा असं होतंय ग की चतुर्थीला मी मोदक नैवेद्य म्हणून नाही दाखवू शकत गणपतीला. दामिनी म्हणाली, आई, अगं असं होईल का कधी? मी असताना हे बघ, मी मोदक घेऊन आले आहे. आणि आता आई जास्त काही न विचारता फक्त म्हणाली, वा छान. दामिनी म्हणाली, आई, आता दादाला म्हणावं लग्न कर. आता खूप वय झालं आहे ना त्याचंसुद्धा. योग्य वयात लग्न झालं पाहिजे ना आई? आणि आई म्हणाली, करेल ग, त्याला आवडेल अशी मुलगी मिळाली की तो सुद्धा लग्न करेल. आता दामिनी पुन्हा परत आली. संध्याकाळी जेव्हा दामिनीने मोदक खाल्ला तेव्हा ती म्हणाली, ताई, माझ्या आईच्याच हातची चव आहे या मोदकांना. हे कसं शक्य आहे? पद्मिनी म्हणाली, खरंच की काय? अगं त्या साहित्य घेतात, कदाचित तेच मी घेतलं असेल, म्हणून होतं असं कधी कधी. आणि आता इकडे रात्री जेवताना सुद्धा टेबलवर मोदकच ठेवले होते. ते मोदक पाहून विशाल म्हणाला, आई, इतकी आजारी आहेस, काय गरज होती का तुला मोदक करायची? पण तरीसुद्धा मला आवडतात म्हणून तू मोदक केलेस ना? आई, नको ग इतकं करत जाऊ, स्वतःची काळजी घेत जा. आई हसून म्हणाली, आता सून येत नाही तोपर्यंत कसला मला आराम? ती आल्यावरच मी आराम करेन. विशाल नाराज होत म्हणाला, आई, काय करू ग मी तरी? ती मला सापडतच नाही. बाबा म्हणाले, विशाल, आता तुझ्याही लग्नाचं पाहिलं पाहिजे. आणि विशाल आता स्पष्टच बोलला आणि त्यानं त्यांना सगळं सांगितलं. आता बाबा तर लव्ह मॅरेजच्या विरोधात नव्हतेच आणि त्यांनीसुद्धा होकार दिला आणि म्हणाले, लवकरात लवकर ती मुलगी तुला भेटू दे म्हणजे झालं. आणि आई म्हणाली, विशाल, अरे मोदक दामिनीने बनवले आहेत. विशाल म्हणाला, काय? ती आली होती आज घरी? आई म्हणाली, हो, मला बघण्यासाठी आली होती आणि ती मोदक घेऊन आली होती. मी मोदक करणार नाही म्हटल्यावर तिने माझा नियम मोडू नाही दिला. विशाल म्हणाला, आई, खुश वाटली का ग ती? आई म्हणाली, मग खूप खुश होती. तिची नणंदसुद्धा आली आहे वाटतं घरी, म्हणून गडबडीतच निघून गेली लवकर. पण चेहऱ्यावर खूप चमक होती तिच्या. मला तिला असं सुखी पाहून खूप आनंद झाला. आणि आता रुद्रनं सुद्धा नवीन बिझनेस सुरू केलाय वाटतं, असं ती म्हणत होती. विशाल म्हणाला, नवीन बिझनेस सुरू केला आहे, पण जुना धंदा अजून बंद केला नाही. बाबा म्हणाले, होईल रे विशाल, सगळ्या गोष्टी एकदम होत नसतात. तू जरा शांत राहा बरं. विशाल म्हणाला, पण बाबा, त्यानं माझ्यापासून जपून राहावं एवढं मला कळतं. आई म्हणाली, काय करावं तुम्हा दोघांचं? आता जावई त्याच्या कामात यशस्वी व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करावी की मुलाला यश मिळावं त्याच्या कामात म्हणून प्रार्थना करावी? कारण दोघांपैकी कोणालाही अपयश आलं तरी नुकसान आमचंच आहे. बाबा म्हणाले, अगं नको काळजी करू आणि आण इकडे मोदक. असं म्हणून बाबा आणि विशाल दोघांनी मोदक घेतले खाण्यासाठी. आता मोदक खाल्ला आणि विशाल
फार उत्सुकतेने आणि आश्चर्यानं म्हणाला, आई, अगं दामिनी, इतके सुंदर मोदक, सेम तुझ्यासारखे, कधी बनवायला शिकली ग? आई फार आश्चर्यानं म्हणाली, अरे खरं की काय? असं म्हणून आईनंही मोदक खाल्ला आणि तिला तर खूपच आश्चर्य वाटलं. सेम टू सेम तीच चव होती त्या मोदकांना. आणि आई म्हणाली, काय कार्टी आहे? अरे मी मोदक बनवायचे तेव्हा तर जवळ कधीच बसली नाही, फक्त खायला यायची. आणि गुपचूप तिने कधी शिकून घेतली माझ्या हातची मोदकाची रेसिपी, कोणास ठाऊक. आता तिचा फोन आला की तिलाच विचारते. असं म्हणून सगळे जेवायला लागले आणि विशालने तर आता मोदकांवरच ताव मारला. असं वाटत होतं की त्या मोदकांसोबतच कोणाचं तरी खूप प्रेम त्याच्या पोटात उतरत आहे. आता असेच आणखीन 3-4 दिवस गेले. एके दिवशी दामिनी आणि पद्मिनी दोघीच रूममध्ये होता पद्मिनीच्या. रुद्र बाहेर गेला होता. दुपारची वेळ होती आणि नेमका पद्मिनीच्या रूममधला फॅन फिरतच नव्हता. खूप गरम होत होतं. पावसाळाच होता, पण नुसतं गुदमरत होतं. आणि दामिनी म्हणाली, ताई, तुम्ही हॉलमध्ये पडता का? हॉलमध्ये AC आहे. पद्मिनी म्हणाली, नको ग, राहू दे. खिडक्या उघडल्या की वाटेल बरं. आणि हॉलमध्ये सतत घरी कोणी ना कोणी येतच राहिलं तर ते बरं दिसत नाही ना. कारण पक्या गण्या रुद्रकडे यायचे सारखे. आणि दामिनी वहिनी तर फेवरेटच होती त्यांची. आणि दामिनी म्हणाली, बरं ठीक आहे, मी बघते काय झालंय ते, मला सगळं जमतं. आणि आता आपण गरोदर आहोत हे विसरून दामिनी मॅडम चढल्या स्टूलवर. आता पद्मिनीला तर याची काहीच कल्पना नव्हती की ती गरोदर आहे. तिचं पोटही अजून दिसत नव्हतं. 2 महिनेसुद्धा पूर्ण झाले नव्हते तिच्या प्रेग्नन्सीला. आणि आता दामिनी वर चढली. पद्मिनी म्हणाली, अगं हळू, नाहीतर राहू दे, काही गरज नाही, रुद्र आल्यावर करून देईल. ताई, तुम्ही बघाच मी कसा दुरुस्त करते फॅन. सगळं रुद्रलाच येतं असं तर काही नाही ना. मलाही त्याच्यासारखं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, असं दामिनी म्हणाली. पद्मिनी म्हणाली, बरं बाई, ठीक आहे, पण काळजी घे आणि कर. दामिनी चढली स्टूलवर आणि आणि इतक्यात तिचा स्टूल फरशीवरून घसरला आणि ती पोटावर आपटणार इतक्यात रुद्र आला आणि त्यानं तिला मिठीत झेललं. आणि दामिनीने तर डोळे घट्ट मिटून घेतले होते. ती खूप थरथर कापत होती आणि तिची हृदयाची धडधड वाढली होती. रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन नाही तर घाबरून. रुद्र तिच्याकडे फार रागात बघत होता आणि म्हणाला, तुला काही गरज होती हे सगळं करायची? मूर्ख कुठली. आता पोटावर पडली असती तर काय झालं असतं? अगं बाळ आहे तुझ्या पोटात, 2 जीवाशी आहेस तू, हे विसरलीस का? आणि आता हे रुद्र सगळं ओघात बोलून गेला. पण हे सगळं ऐकून पद्मिनी मात्र शॉक झाली आणि म्हणाली, रुद्र, हे काय आहे? मी आता काय ऐकलं? दामिनी प्रेग्नेंट आहे? आणि आता दामिनी रुद्र दोघेही घाबरले होते. जे व्हायला नव्हतं तेच झालं. ताईला सगळं समजायला वेळ नाही लागला. पद्मिनी म्हणाली, रुद्र, तुमच्या लग्नाला अजून 15 दिवसही झाले नाहीत, मग दामिनी प्रेग्नेंट कशी? आणि रुद्रनं लाजून खाली मान घातली. पद्मिनीच्या नजरेला नजर मिळवायला रुद्राला लाज वाटत होती. आणि दामिनीसुद्धा घाबरली. आणि रुद्र तसंच खाली मान घालून म्हणाला, सॉरी ताई, चूक झाली. आणि दामिनीला म्हणाला, आता तूच सांग सगळं. असं म्हणून रुद्र बाहेर निघून गेला. पद्मिनी म्हणाली, दामिनी, मला काही सांगशील का? आता दामिनी ही घाबरली आणि तिने हळूच ताईच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि आता पद्मिनीसुद्धा गालात हसायला लागली. आता रुद्र संध्याकाळी घरीसुद्धा लवकर येत नव्हता. त्याला पद्मिनीला तोंड दाखवायची लाजच वाटत होती. 12 वाजत आले तरीसुद्धा रुद्र घरी येईना. त्याच्या नव्या ऑफिसमध्येच बसला. दामिनीनं त्याला फोन केला. रुद्र म्हणाला, ताई झोपली का गं दामिनी? दामिनी म्हणाली, हो, आता तरी घरी ये ना रुद्र. रुद्र म्हणाला, तुझ्या मूर्खपणामुळे हे सगळं झालं. अगं ताई, काय विचार करत असेल माझ्याबद्दल? मला तर मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय दामिनी. दामिनी म्हणाली, रुद्र, अरे ताईंना सुद्धा आनंद झालाय, त्या आत्या होणार आहेत म्हणून. आणि त्यांनी आपल्याला समजून घेतलंय. तू ये बरं घरी. आणि रुद्र म्हणाला, आलोच. रुद्र घरी आला तर दामिनी झोपलीसुद्धा होती. बेडरूममधली लाईट घालवून आणि रुद्रनं लाईट लावली आणि बेडकडे पाहिलं तर तसं झोपलेल्या दामिनीला पाहून रुद्र खूप आश्चर्य वाटून आणि शॉक होऊन जोरात ओरडला, दामिनी, अगं हे काय झालं? आणि हे असं कसं झालं? दामिनी हळूच उठत म्हणाली, अरे काय झालं? त्यानं दामिनीकडे निरखून पाहिलं तर
दामिनीचं पोट भलं मोठं आलं होतं पुढे. जणू काही तिला 8वा महिना सुरू आहे असं वाटावं इतकं. आणि दामिनी म्हणाली, रुद्र, अरे काय झालं? असं का भूत बघितल्यासारखं बघतोस? इकडे ये ना. आता रुद्र तर दामिनीच्या जवळ जायला घाबरतच होता. अगं दामिनी, दुपारी तर तुला काहीच पोट दिसत नव्हतं. मग आता काही तासातच हे इतकं मोठं पोट कुठून आलं गं? असं वाटते की ते बाळ आता टुणकन उडी मारून बाहेरच येईल काही मिनिटात. दामिनी, हे भूतभीत तर नाही ना तुझ्या पोटातलं? आणि आता दामिनी खूप हसली आणि म्हणाली, रुद्र, तुला बघायचंय माझ्या पोटात काय आहे? तर बघ. असं म्हणून दामिनीनं पोटाला बांधलेली उशी बाहेर काढली आणि दामिनी बेडवर उभा राहिली आणि हसून म्हणाली, बघ, हे आहे भूत. तो म्हणाला, दामिनी, अशी का करतेस ग तू? आणि खाली उतर आधी. आणि हे काहीही खूळ कसं येतं तुझ्या डोक्यात? आणि दामिनीनं आता दोन्ही हात बाजूला करून सरळ बेडवरून स्वतःचं अंग खाली झोकून दिलं. रुद्रनं पुन्हा तिला सावरली आणि रागात म्हणाला, एक कानफटात ठेवून देईल. हा काय आगाऊपणा लावलायस? बाळाला काही झालं तर? तुला मस्करी वाटते का सगळी? ती खूप हसून म्हणाली, रुद्र, अरे कुठलं बाळ? कोणतं बाळ? आणि कुठं आहे बाळ? आणि रुद्र शॉक होऊन म्हणाला, म्हणजे तू गरोदर नाहीस? दामिनी खांदे उडवून म्हणाली, नाही. हे बघ. असं म्हणून तिनं उड्या मारायला सुरुवात केली. आणि रुद्र आता पुन्हा तोंडचं पाणी फळाल्यागत चेहरा करून तिच्याकडे नुसता हक्काबक्का होऊन बघत होता. आणि काही वेळाने ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, अहो, आपलं लग्न व्हावं म्हणून मी हे सगळं नाटक केलं. तुम्हाला राग आला का माझा? आणि रुद्र दात ओठ खात म्हणाला, नुसता राग नाही, आता तुला दाखवतच थांब. असं म्हणून तो तिच्या मागे पळाला तिला मारण्यासाठी. आणि दामिनी पुढे पळाली आणि ताई वाचवा असं म्हणत ती पद्मिनीच्या रूममध्ये पळाली. तर आजचा टर्निंग पॉईंट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.